सोमाया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चंद्रपुर 2025 से 26 सेशन की बीटेक में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी चालू दे ना म्हणा हळूहळू त्याला। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडूंनी सातबारा कोरा ही यात्रा काढलेली आहे आणि या यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे। अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामधून आता सध्या यवतमाळ जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे। बच्चू कडूंसोबत महाराष्ट्रातले अनेक शेतकरी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, सोबत कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत। बच्चू कडूंची यात्रा ज्या गावामधून जाते त्या गावातले देखील जे शेतकरी आहेत त्या यात्रेत सहभागी होत असतात। आपण जर बघितलं तर बच्चू कडूंचे कुटुंब या यात्रेमध्ये सहभागी आहेत। बच्चू कडूंचे 2 भाऊ आहेत, त्यांचे मुलं वगैरे संपूर्ण परिवार जो आहे तो या यात्रेमध्ये पायदळ चालत आहेत। आपल्या सोबत बच्चू कडूंचे भाऊ आहेत, सरपंच आहेत बेलोराचे। काय सांगणार, अख्खा कुटुंब बच्चू कडूं सोबत आता या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी। आम्ही ही जी भाऊनं जी यात्रा काढली आहे या यात्रेचं मेन उद्दिष्ट जे काम शेतकऱ्याला जागृत करणे आणि झोपलेल्या शासनाला पण जागृत करणे, त्यांची झोप उडवा, त्यांची झोपलेल्या सरकारला जागा करासाठी आणि जे शेतकरी जे हालाकीची परिस्थिती जगून राहिले त्यांना एक आपल्याला बच्चूभाऊच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना या त्यांच्यावर जो अन्याय होऊन राहिला त्या अन्यायातून त्यांना सुटका करासाठी, त्यांना जागा करासाठी ही खरी यात्रा आहे। आणि मी एक स्वतः शेतकरी आहे, माझी 3,500 मी सोयाबीन विकली होती। आता यावर्षी भाव काय राहील सोयाबीनचे हे माहीत नाही आणि ते मागच्या वर्षीची सोयाबीन पण तशीच आहे आणि यावर्षी भाव काय भेटते हे पण माहीत नाही। तरी आम्ही या शेतकरी राजा या देशाला अन्न पुरवतो आणि या शेतकऱ्याचे एवढे वाक्य आहे की आमची शेतकऱ्याची जमीन मोठ्या मोठ्या महामार्गाला घेऊन आमची जे पानंद रस्ते आहे, जे शेतकऱ्याची जमीन मोठ्या शहरासाठी रस्ते जोडले, पण आमच्या वावराला जो रस्ता आहे तो शेतकऱ्याचा जो रस्ता हक्काचा त्या रस्त्यासाठी आमच्या रस्ते अजून तयार केले नाही आहे, पण मोठ्या मोठ्या महामार्गाला शेतकऱ्यांनाच जमीन दिली आहे। म्हणून या झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आम्ही हे यात्रेत आम्ही सहभागी आहे। आणि आता आम्हाला या यात्रेच्या निमित्त जे लोक यात्रेचं जो जात असताना आमचं जे लोकांनी स्वागत केलं, ह्या जे स्वागत करणारे लोक आहे हे कोणी नेते नाही आहे, हे सगळ्या पक्षाचे एक त्याच्या कळकळीची त्याची जो मनातली खतखत होती का शेतकऱ्यासाठी कोणीतरी आपल्या उभं राहिलं पाहिजे, म्हणून त्या सगळे रस्त्याने जे आमचं स्वागत होत आहे ते एक सामान्य माणूस कोणी शेतातून येऊन स्वागत करून राहिलं, कोणी बिस्किट देऊन राहिले, कोणी केळं देऊन राहिलं, जेवाले देऊन राहिले, लाडू देऊन राहिले, जे त्यांच्या परीनं बंडी सजवून आमचं जे स्वागत करत आहे। आणि मी त्यांना सांगतो की या खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्याला आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सांगून निघतो की यापुढं खोटं बोलून या शेतकऱ्याचे खोटं घ्यायचं नाही। आता मी परवाच्या दिवशी शाळेत गेलो तर एका पोरानं शाळेतला नळ तोडला, मी म्हटलं का रे खोटं नको बोलू, तो पोरगा काय म्हणे मला मुख्यमंत्री तो खोटा बोलून राहिला म्हणे। हे असे जो संस्कार या मुख्यमंत्र्याच्या वागण्यानं पळून राहिले, म्हणजे आपली मुळी संस्कृती जे आहे लहान पोरं ते पण या अशा मोठ्या मुख्यमंत्र्याचे खोटे बोलाचे शब्द घेऊन राहिले। म्हणून मी या सरकारला सांगतो की आमचा अंत पाहू नका, आता हे आमचं ट्रेनिंग आहे, फक्त हे पैदल चालू ट्रेनिंग आहे, आम्ही फुल ट्रेनिंग झालो आहे। आम्ही आता मुंबईला येऊन घुसू मंत्रालयात, मुंबईच्या मंत्रालयात येऊन असं घुसू सांगताय बच्चू कडूंचे भाऊ। आणखी त्यांचे एक बंधू आपल्या सोबत आहेत, ते पण देखील यात्रेत चालतात। काका तुम्ही देखील बच्चू कडूं सोबत चालतायत, कसा अनुभव आहे यात्रेचा, काय सांगणार? भाऊ स्वतः चालतात, त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या या यात्रेमध्ये सहभागी आहे, तुमचे मुलं असतील, जवळपास 8-10 लोक या यात्रेमध्ये सहभागी आहेत कडू कुटुंबातले। आम्हाला भाऊबद्दल एकच आग्रह वाटते का जनतेसाठी एक भाऊ झटून राहिला आणि आमच्या आईने जे म्हटलं होतं का मी एक जनतेसाठी बच्चू तुला सोडलं, पण जनतेसाठी सरळ काम करायचं, खोटं काम करायचं नाही, कास्तकारासाठी झटून राहिला, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटते। आणि फडणवीस साहेबाला आम्हाला सांगणं आहे मुख्यमंत्री बनले पण खोटं बोलणं सोडा, आमच्या बोललं म्हणून आम्ही तुम्हाला मागणी मागून राहिलो सातबारा कोरा। काय वाटते, पायाला अनेक फोड येत आहेत, बच्चू कडू स्वतः चालतात, त्यांना देखील पायाला जखमा झालेल्या आहेत, तुम्ही चालतायत, काय सांगणार? आता आम्हाला थोडं दुःख वाटते, लहान भावाच्या पायाला जखमा आल्या भाव,
त्याबद्दल आम्हाला असं दुःख वाटते का भाऊ खूप काही करून राहिला, पण ह्या सरकारला जाग येत नाही, म्हणून त्यासाठी आम्ही आमचा भाऊ जनतेसाठी खुल्या मताने सोडून दिला. पायाला जखमा काय काही झालं तरी चालन म्हटलं, पण मागं हटायचं नाही बिलकुल. नक्कीच मागं हटणार नाही अशी भूमिका घेतली. आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत. यात्रेचा आजचा 5वा दिवस आहेत. भाऊ काय सांगणार, कुटुंब सहभागी झालेलं आहेत, प्रत्येक वेळेस कुटुंब तुमच्या सोबत असतं, आंदोलन अन्यत्याग आंदोलन असो किंवा मतदान निवडणुकी देखील सोबत असतं. आता या लोकांच्या समस्या घेऊन तुम्ही जात आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सोबत आहे संपूर्ण कुटुंब, एक बळ मिळतं. खरं तर मला असं वाटते का राजकारणासाठी कुटुंब एकत्र येत असतं आपण नेहमी पाहतो, पण आंदोलनासाठी जेव्हा सगळा परिवार एकत्र येतं त्याचं एक वेगळं बळ भेटते. आणि आम्हाला हे सांगायचं आहे का आपण सगळे शेतकरी एकाच परिवाराचे आहे. जरी आम्ही कडू कुटुंबातले आमचे भाऊ पुतणे सगळे याच्यात आंदोलनात सहभागी झाले असले तरी प्रत्येक घरातल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे का शेतकरी हा एक परिवार म्हणून लढायला लागला तर या परिवाराला महत्त्व येईल, या परिवाराचं शेतकरी परिवार म्हणून आम्हाला लढता येईल का, आणि तेच आम्ही साध्य केलेलं आहे. आम्ही कडू म्हणून लढत नाही आहे तर शेतकरी शेतमजूर म्हणून लढतो आहे. आणि त्याचं हे प्रतीक आहे. दोनही भाऊ किंवा पुतणे सगळे जे काही सोबत चालत आहे हे याच्या माध्यमातून हे सांगायचं आहे का दुखणं सगळ्यांचं सारखं आहे आणि सगळं सारखं दुखलं असलं तर आम्ही सारखे एकट्ठे होऊन लढलो पाहिजे. हा एक संदेश या माध्यमातून द्यायचा आहे. आखरी शेतकरी परिवार म्हणून जगलो पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे आणि ते जगण्याचा प्रयत्न करतोय. 14 तारीख जवळ येत आहेत, किती शेतकरी येतील, काय आव्हान करणार आहे? दुसरीकडे अधिवेशन सुरू आहेत, अजूनही सरकार बोलायला तयार नाही आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, पश्चिम विदर्भात नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे पावसामुळे. खरं तर रोज 10-15 आत्महत्याच्या समोर जातोय आपण. आणि पदयात्रेचा सोहळा हो, पण मरणाऱ्याची किंमत आणि त्याची जाणीव जर होत नसेल सरकारले तर ते मोठी खंत आहे या देशातली. काल आता एक बन्यांवर छापलेला भेटला होता, कटेंगे तो बटेंगे, राठोड नावाचा शेतकरी होता. बच्चू भाऊ या बन्यान तर घातली मी आणि या बन्यांच्या स्लोगननं मी मतही मारलं, पण आता मीच कटतो की काय अशी अवस्था आहे. 12 एकर वाहून झालं, त्यातलं 6 एकर डबल पेरतो आहे. आता माझीच मराची अवस्था आहे, म्हणजे मीच कटतो की काय या व्यवस्थेमुळं हे त्यानं बोललंय. म्हणजे अंगात बन्यान असल्यावरही त्याला त्या बन्यानीचाच आता राग यायला लागला अशी अवस्था आहे. म्हणजे बटेंगे कटेंगे तुम्ही कोणासाठी म्हटलं? काय शेतकऱ्याला काटायला होतं का तुमचं सरकार? शेतकऱ्याला कापायचं होतं का? हे स्पष्ट होत नाही आणि असं धूर्तपणा सुटला पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे का यात्रा जे काढतो आहे ते शेतकऱ्याच्या जनजागृतीसाठी काढतो आहे. त्यानं शेतकरी म्हणून शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे, तो जगला पाहिजे, याच्यासाठी पायपीट आहे. सरकार तर येईन ना तालावर. माझा शेतकरी जर एकदा जागून पेटून उभा राहिला तर सरकार जाग्यावर यायला वेळ लागत नाही, पण तो जाग्यावर येण्यासाठी ही पायपीट आहे. शेतकरी जर एकत्र आला तर सरकार जाग्यावर यायला वेळ लागणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. आजचा 5वा दिवस बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेचा आहे आणि या यात्रेच्या पहिल्या दिवसपासून शेतकरी सहभागींसोबत कुटुंबातले सदस्य त्यांच्यासोबत पायदळ चालत आहेत. जवळपास 80 किलोमीटरचा जो आहे तो टप्पा पार या यात्रेने केलेला आहे. आपण दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा बघू शकतो संपूर्ण बच्चू कडूंचं कुटुंब त्यांच्यासोबत जे आहे ते पायदळ यात्रेमध्ये चालत आहे. बच्चू कडूंचं जे परिवार आहे, आमचा परिवार शेतकरी परिवार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही आमच्या भावाला साथ देतोय असं बच्चू कडूंच्या कुटुंबातल्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि ही यात्रा जी आहे ती 14 तारखेला अंबोळा गावामध्ये जाणार आहे. कॅमेरामन साई कायावारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, दिग्रज, यवतमाळ. सोमाया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चंद्रपुर 2025 से 26 सेशन की B.Tech में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।